बॉलिवूड विश्वातून धक्कादायक माहिती समोर आली. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. सैफ अली खान याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सैफ अली खानच्या घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोराकडून हा हल्ला करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात. गुरुवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या घरी चोरीची मोठी घटना घडली. चोरी दरम्यान एका चोराने सैफ अली खानवरही चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सैफ अली खानच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. करीना कपूर आणि तिची मुले सुरक्षित आहेत. या घटनेबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. वांद्रे पोलिसांत FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लीलावती हॉस्पिटलचे CEO डॉक्टर नीरज उत्तमनी यांनी सांगितले की सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यांना पहाटे 3:30 वाजता लीलावती येथे आणण्यात आलं. त्याला 6 जखमा झाल्या आहेत. त्यापैकी 2 खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच नुकसान किती आहे ते सांगू, असं डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितलं. वांद्रे पोलीस FIR नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आला. चोराने सैफच्या हात आणि पाठीवर वार केला. या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झाली. सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं. लीलावती रुग्णालयात ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलं. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. मध्यरात्री नेमकं काय घडलं तो संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात. गुरुवारी रात्री 3च्या सुमारास अज्ञात हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसले. यावेळी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या महिलेने चोरट्यांस हटकलं तेव्हा घरात कुणीतरी अनोळखी व्यक्ती शिरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर महिलेने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मध्यरात्री घरातून आवाज आल्याने सैफ अली खान बेडरूममधून बाहेर आला. यावेळी अज्ञात चोरटा आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. झटापटीत चोराने चाकूने खान यांच्यावर वार केले. यामध्ये सैफ अली खान यांच्या गळ्यावर 10 सेंटीमीटरची जखम झाली. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला केल्यानंतर मारेकरी सैफ अली खानच्या दोन्ही लहान मुलं तैमूर आणि झेच्या रूममध्ये घुसला. सुदैवाने हल्लेखोरांनी या मुलांना कोणती दुखापत केली नाही. या सगळ्या घडामोडीनंतर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफच्या हल्ल्यानंतर पोलिसांनी CCTVच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी घरातून ताब्यात घेतलं. त्यापैकी 3 कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही. हातावर आणि मानेवर वार झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र मणक्यावर घाव खोलवर गेला आहे. मानेवरचे घावही खोल असल्याची माहिती मिळाली. सैफवरच्या हल्ल्यानंतर सद्गुरू शरण इमारतीच्या आसपासची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी करीना कपूर यांच्या कुटुंबियांशी फोनवरून चौकशी केली. चोरी की जीवघेणा हल्ला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.